खरं सांगायचं म्हणजे तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असो किंवा नसो, परंतु ग्रह आणि ताऱ्यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे आता बरेच लोक मान्य करतात. तुमचा ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास नसेल तरी पण रोजच्या राशी भविष्यावर तुम्ही नजर टाकतात. राशीची जी वैशिष्ट्ये असतात त्यानुसार ती व्यक्ती वागत असते आणि याचा अनेक वेळा अनुभव घेता येतो. आता जर तुमच्या घरात जन्मलेले मूल अमुक एका राशीचे असेल तर त्याचे वर्तन कसे असेल ते जाणून घेऊ. तुम्ही स्वतः मेष राशीचे असाल तर तुमच्या नशिबात 2 किंवा त्यापेक्षा अधिक मुले असू शकतात. आता आपण जास्त मुले जन्माला घालत नाही. हा भाग वेगळा. या राशीची माणसे आपल्या मुलांवर खूप जास्त प्रेम करतात. या राशीची मुले खूपच चंचल स्वभावाची असतात. जास्त धडपड हे यांचे खास वैशिष्ट्य आहे. ती कधीही एका जागी बसून राहत नाही. त्यामुळे यांच्यावर बारीक नजर ठेवणे गरजेचे असते, कारण मेष राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे आणि तो शांत बसू देत नाही. मात्र असे असले तरी या राशीची मुले ही स्वतंत्र विचारांची असतात. त्यांना इतरांच्या प्रभावाखाली काम करणे अजिबात आवडत नाही. ही मुले इतरांना मदत करण्यात नेहमी आघाडीवर असतात. इतरांशी मिसळून वागण्याचा यांचा स्वभाव असतो आणि त्यामुळे यांना भरपूर मित्र असतात. प्रत्येक कामामध्ये ते पुढे असतात. नेतृत्व करायला त्यांना आवडते. आता आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या मुलांचा स्वभाव कसा असतो. वृषभ राशीची मुलं ही कष्टाळू असतात आणि जीवनामध्ये ते सहज यशस्वी होऊ शकतात. मात्र आयुष्यात येणाऱ्या अडचणीने ते घाबरूनसुद्धा जातात. आईवडिलांची सोबत करतात. यांना पैसा संपत्ती यांचा जास्त मोह असतो. त्यानंतरची राशी म्हणजे मिथुन. मिथुन राशीची मुले बुद्धिमान असतात. यांचा मेंदू चौकस असल्याने ते नेहमी प्रश्न विचारतात आणि समोरच्याला सतावून सोडतात. यांचे लिखाण खूप चांगले असते. त्यानंतरची राशी म्हणजे कर्क राशी. कर्क राशीची मुलेसुद्धा स्वभावाने चंचल असतात. आपले कुटुंब यांच्याशी चांगले संबंध ठेवतात. या राशीची मुले आपल्या आईवडिलांना नेहमी मान देतात आणि इतरांमध्ये सुद्धा मिसळून वागतात. मित्रांच्या दुःखामध्ये ते सहज सामील होतात. त्यानंतरची राशी म्हणजे कर्क राशी होय. कर्क राशीची मुलेसुद्धा चांगल्या विचारांची असतात. मित्रांना समजून घेणे यांना आवडते. मात्र कधीमधी यांना खूपच जास्त राग येतो. सिंह राशीची मुले खूपच धाडसी असतात. यांचा स्वभाव काहीसा कणखर असतो. कोणी काही बोललेले यांना खपत नाही. तोंडावर सडेतोड बोलणे ही यांची वृत्ती असते. आपल्याविषयी कुणी काही बोललेले यांना आवडत नाही. या राशीची मुलं ही करारी असतात. यांना सांभाळणे मात्र खूपच अवघड असते, कारण यांचा स्वभाव खूपच आक्रमक असतो. आपल्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट ते सहन करत नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे याला ते प्राधान्य देतात. त्यानंतरची राशी म्हणजे कन्या राशी होय. हे लोक खूपच बुद्धिमान असतात आणि कलासक्त असतात. भावनिकदृष्ट्या कन्या राशीचे लोक अत्यंत भावनाप्रधान असतात आणि नाजूक मनोवृत्तीचे असतात. यांच्या विरोधात बोलले तर ते भावुक होतात.
मात्र या राशीच्या लोकांना प्रचंड राग येतो. छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा ते अतिशय रागावतात. ही मुले चौकस बुद्धीची असतात. अत्यंत हुशार आणि चौकस वृत्ती असते. कोणतेही काम परफेक्ट करण्यावर यांचा भर असतो. या राशीची मुलं मात्र विनाकारण चिंतासुद्धा करू शकतात. छोट्या गोष्टीवरून यांना मानसिक तणाव येतो आणि त्यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. त्यानंतरची राशी म्हणजे तुला राशी होय. तुला राशीची मुलं सामान्य बुद्धीचे असतात. यांचा स्वभाव फारसा कडवट नसतो. यांचा मित्रपरिवारसुद्धा खूप मोठा असतो. मैत्रीमध्ये या राशीची मुलं कधीही धोका देत नाही. इतरांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायला त्यांना आवडतो. या राशीची मुलं कलाकारी वृत्तीची असतात. पुढची राशी म्हणजे वृश्चिक राशी होय. वृश्चिक राशीची मुलं ही खूप प्रामाणिक असतात आणि कोणालाही फसवणे यांना आवडत नाही आणि यांना कोणी फसवलं तर ते त्यांना सहन होत नाही. यांच्या भावना दुखावल्या तर त्यातून सावरणे खूप कठीण असते. या राशीची मुलं हे उत्तम विद्यार्थी असतात. नवीन गोष्टी शिकण्यामध्ये यांना रस असतो. त्यानंतरची राशी म्हणजे धनुराशी होय. धनुराशीची मुलं चौकस बुद्धीची असतात. कोणतंही काम मनासारखं झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. पुढची राशी म्हणजे मकर राशी होय. या राशीच्या मुलांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते, कारण या राशीची मुलं चंचल प्रवृत्तीची असतात. त्यामुळे त्यांच्या हातून चुकीचे काम होण्याची दाट शक्यता असते. या राशीच्या मुलांना वाईट संगत लागण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे पालकांनी या राशीच्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज असते. त्यानंतरची राशी म्हणजे कुंभ राशी होय. कुंभ राशीची मुलं हे मनमिळावू स्वभावाची असतात आणि एकांतात राहणे पसंत करतात. यांना मित्रांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही. स्वप्नामध्ये रममाण होणे हा यांचा एक गुण असतो. इतरांच्या भावना समजून घेणे यांना सहजपणे जमते. कामामध्ये पुढाकार घेणे हे यांचे प्रमुख वैशिष्ट्य असते. त्यानंतरची राशी म्हणजे मीन राशी होय. मीन राशीची मुले ही फारशी बोलत नाही. आपण बरे की आपले काम बरे असा यांचा स्वभाव असतो. शांत वातावरणात ही मुलं रमत असतात. अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष देखील असतात. याशिवाय पुढची राशी म्हणजे वृषभ राशी होय. वृषभ राशीच्या मुलांचा स्वभाव हा कष्टाळू असतो आणि या राशीची मुलं आपल्या जीवनामध्ये सहज यशस्वी होऊ शकतात. मात्र येणाऱ्या अडचणींना ती घाबरूनसुद्धा जातात. या राशीची मुलं शेवटपर्यंत आपल्या आईवडिलांसोबत राहतात, परंतु यांना पैसा, संपत्ती, धन यांचा जास्त मोह असतो. यानंतरची राशी म्हणजे मिथुन राशी होय. मिथुन राशीची मुलं जन्मजात बुद्धिमान असतात. यांचा मेंदू जास्त चालत असल्याने ते नेहमी विविध प्रकारचे प्रश्न विचारून समोरच्याला सतावून सोडतात. या राशीची मुलं ही कोणत्याही गोष्टीसाठी खूपच उत्सुक असतात. यांचे लिखाण खूप चांगले असते. त्यानंतरची राशी म्हणजे कर्क राशी होय. कर्क राशीची मुले स्वभावाने चांगली असतात. यांना आई वडील आणि आपले कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध हवे असतात. त्यामुळे या राशीची मुले आई वडिलांचा नेहमी मान करतात. या राशीची मुले इतरांमध्ये मिळून मिसळून वागतात. या राशीची मुले जास्त भावनाप्रधान असतात. यांना दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आवडते. मित्रांच्या दुःखामध्ये ते सहज सामील होतात. त्यानंतर पुढची राशी म्हणजे कर्क राशी होय. कर्क राशीची मुले सुद्धा चांगल्या विचारांची असतात.
मित्रांना समजून घेणे यांना खूप आवडते. मात्र कधीकधी यांना खूपच जास्त राग येतो आणि रागावर कंट्रोल करणे खूपच अवघड असते. यानंतरची पुढील राशी म्हणजे सिंह राशी होय. सिंह राशीची मुले खूपच धाडसी असतात. यांचा स्वभाव काहीसा कणखर असतो. आपल्याविषयी कोणीही काही बोललेलं यांना खपत नाही. तोंडावर सडेतोडपणे बोलणे ही यांची वृत्ती असते. या राशीची मुलं ही करारी देखील असतात. त्यांना हवं ते करण्यात ते जराही मागे पुढे पाहत नाही. मात्र या राशीच्या मुलांना सांभाळणे खूपच अवघड असते, कारण त्यांचा स्वभाव हा खूपच आक्रमक असतो. आपल्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट ते सहन करत नाही. कुणावरही अन्याय होत असेल तर ती खवळून उठतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे याला ते प्राधान्य देतात. त्यानंतरची राशी म्हणजेच कन्या राशी होय. कन्या राशीची मुलं जन्मजात खूप बुद्धिमान असतात. या राशीची मुलं खूपच कलासक्त असतात. ह्यांच्यामध्ये कोणती ना कोणती एखादी कला जरूर असते. कन्या राशीची मुलं भावनिकदृष्ट्या अत्यंत भावनाप्रधान असतात. या राशीची मुलं नाजूक मनोवृत्तीची असतात. कुणीही त्यांच्या मनाविरुद्ध बोलले तर ते भावूक होतात. या राशीच्या मुलांनासुद्धा प्रचंड असा राग येतो. छोट्या छोट्या कारणावरूनसुद्धा या राशीची मुलं अतिशय रागावतात. या राशीची मुलं ही स्वतंत्र विचारांची असतात आणि ती नेहमी आपल्या स्वतःच्या विचाराने चालतात. या राशीची मुलं ही चौकस बुद्धीची आणि अत्यंत हुशार अशी असतात. कोणतेही काम परफेक्ट करण्यावर यांचा भर असतो. कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा करणे यांना आवडत नाही. मात्र या राशीची मुलं हे विनाकारण चिंतासुद्धा करतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून यांना लवकर मानसिक तणाव येतो आणि त्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी खूपच कठीण असते. त्यानंतरची राशी म्हणजे तूळ राशी होय. तूळ राशीची मुलं हे सामान्य बुद्धीचे असतात. यांचा स्वभाव फारसा कडवट नसतो. इतरांशी जुळवून घेणे यांना सहज जमते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारसुद्धा मोठा असतो. या राशीची मुलं मैत्रीमध्ये कधीही धोका देत नाही. यांना प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे हवी असते. इतरांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायला यांना नेहमी आवडते. मित्रांना समजून घेणे यामध्ये यांना विशेष रस असतो. या राशीची मुलं कलाकारी वृत्तीची असतात. त्यानंतरची राशी म्हणजे वृश्चिक राशी होय. वृश्चिक राशीची मुले ही खूप प्रामाणिक असतात. कोणालाही फसवणे यांना आवडत नाही आणि यांना कोणी फसवलेलं त्यांना सहन होत नाही. या राशीची मुलं अत्यंत भावनाप्रधान असतात. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यातून सावरणे त्यांना खूप कठीण जाते. या राशीची मुलं ही उत्तम विद्यार्थी असतात. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यामध्ये या राशीच्या मुलांना खूपच रस असतो. यानंतरची राशी म्हणजे धनु राशी होय.
धनुराशीची मुलं अतिशय चौकस बुद्धीची असतात. कोणत्याही कामामध्ये पूर्ण चौकशी केल्याशिवाय ती त्या कामाला हात घालत नाही. कोणतेही काम मनासारखंच झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यानंतरची राशी म्हणजे मकर राशी होय. मकर राशीच्या मुलांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते, कारण या राशीची मुलं हे अत्यंत चंचल प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांच्या हातून नको ते चुकीचे होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या राशीच्या मुलांना पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. या राशीच्या मुलांना लवकर वाईट संगती लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या राशीच्या मुलांवर पालकांनी चांगले संस्कार करण्याची गरज असते, अन्यथा ही मुलं नको त्या मार्गाला लवकर जाऊ शकतात. पुढची राशी म्हणजे कुंभ राशी होय. कुंभ राशीची मुलं ही मनमिळावू स्वभावाची असतात आणि यांना एकांतात राहणे आवडत असते. यांचा मित्रपरिवार फारसा नसतो. इतरांमध्ये मिसळायला यांना फारसे आवडत नाही. शांतपणे एकटे बसून विचार करणे ही यांची सवय असते. या राशीची मुलं पुस्तकांमध्ये जास्त रमतात. वाचन करायला त्यांना आवडते. इतरांच्या भावना समजून घेणे त्यांना आवडते. कोणत्याही कामामध्ये पुढे करणे हे देखील त्यांना आवडते. पुढील राशी म्हणजे मीन राशी होय. मीन राशीची मुले ही फारशी बोलकी नसतात. ती आपल्यातच रममान होतात. त्यांचा स्वभाव नाजूक आणि कोमल असतो. त्यांना गडबड गोंधळ अजिबात आवडत नाही. शांत वातावरणामध्ये ही मुले रमतात. या राशीची मुले ही अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष असतात. प्रत्येक कामात यांची बारीक नजर असते.